आचार्यजी प्रणाम. तर आचार्यजी, या 7 नंबरच्या चॅप्टरमध्ये असं लिहिलंय की देर इज अ ग्रेट फन इन कॅचिंग युअर सेल्फ, युअर ओन इनर मिस्चिफ, रेड हँडेड. आचार्यजी, माझ्यासोबत जे घडतं ते असं आहे की जेव्हा गोष्ट घडून जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे चूक झाली. तुम्हाला चटपटीत काहीतरी वाढलं गेलंय, ठीक आहे. जो तुम्हाला वाढायला आला आहे त्याला तुम्ही म्हणता, नाही नाही, मी हे खाल्लं तर माझं पोट खराब होतं. पण ही गोष्ट तुम्ही अगदी मनापासून सांगत नाही. ही गोष्ट तुम्ही कमी जोर देऊन बोलता की तुम्ही बोललात तरी समोरचा माणूस तुम्हाला आग्रह करून म्हणतो की नाही नाही नाही, तुम्ही खाल्लंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, आणि मग तुम्ही खाऊन टाकता. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोट खराब होतं तेव्हा तुम्ही म्हणता, मला तर आधीपासूनच माहीत होतं की हे चुकीचं आहे. तर आपण जेव्हा हे वारंवार म्हणतो ना की जेव्हा चूक होते त्याच्या 2 दिवसांनी आपल्याला कळतं की चूक झाली, तर तसं काही नसतं. कधीही जर तुमच्यासोबत असं घडत असेल की कोणतीही गोष्ट तुम्हाला उशिरा समजत आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला आता समजत आहे ती गोष्ट तुम्हाला नेहमीपासूनच समजत होती. नंतर ते काही नव्यानं समजलं नाहीये. नंतर तुम्ही फक्त ते अॅक्नॉलेज केलं आहे. नंतर तुम्ही फक्त त्याला आता स्वीकृती दिली आहे. तर यात आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपण इथं कोणत्याही धोक्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण स्वतःला गिल्टी किंवा दोषी असं अनुभव देत नाही आहोत. आपण फक्त स्वतःला हे म्हणत आहोत की जर मला चुकीची जाणीव कर्म झाल्यानंतर कर्मफळ मिळाल्यावर होऊ शकते, तर त्याची जाणीव कर्म करण्याच्या क्षणी देखील होऊ शकते. फक्त ते अॅक्नॉलेज करा, स्वीकार करा. भलेही त्या अॅक्नॉलेजमेंटमुळे तुमच्या डिझायरची थोडी तडफड होत असेल की अरे मला कोण पूर्ण करणार, पण जे सत्य आहे ते सत्यच आहे, त्याचा स्वीकार करा.